आजचा जो बायोटा आहे तो एका सुशिक्षित, समंजस आणि कुटुंबवत्सल मुलीचा आहे. मुलगी ही नॉर्मल अपंग आहे. मुलगी एक चांगल्या वेल सेटल आणि वेल एज्युकेटेड कुटुंबातील ही मुलगी आहे. मुलगी स्वतःही वेल एज्युकेटेड आहे, वेल सेटल्ड आहे. फक्त मुलगी ही एका पायाने नॉर्मल अपंग आहे. ऍक्सिडेंटमध्ये मुलीचा एक पाय त्यांनी गमावलेला होता, पण मुलगी आता कृत्रिम पायाच्या सहाय्याने मुलगी ही चालत आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही मुलगी ही करिअरमध्ये अतिशय यशस्वी आहे. मुलगी ही जबाबदार आहे. विनंती आहे फक्त व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा बारकाई नाही का. आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर का या अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या का शेअर केल्याने नक्कीच त्याचं लग्न जुळण्यासाठी खूप मोठं सहकार्य होऊ शकतं. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो. तर आपण या वधूची थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 1990. उंची मुलीची 5 फूट 5 इंच आहे. रंग मुलीचा गोरा आहे. मुलगी दिसायलाही सुंदर आहे. मुलीचं शिक्षण हे बीटेक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणून झालेलं असून मुलगी सध्या पुण्यामध्ये एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करत आहे. मॅनेजर या पोस्टवरती मुलगी आहे. वार्षिक 26 लाख रुपये एवढा मुलीला पॅकेज आहे. त्यासोबत मुलीचं स्वतःचा पुण्यामध्ये फ्लॅट सुद्धा आहे. एक वेल सेटल्ड कुटुंबातली ही मुलगी आहे. मुलीच्या कुटुंबामध्ये आई, वडील आणि भाऊ अशी त्यांची फॅमिली आहे. मुलीचा भाऊ हा विवाहित आहे. मुलीचं मूळचं गाव आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या तालुक्यातील आहे. पण मुलगी ही नोकरीनिमित्त पुण्यामध्ये सेटल आहे. मुलीची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगा हा सुशिक्षित असावा, मुलगा हा चांगल्या सुसंस्कृत कुटुंबातला असावा, एक वेल एज्युकेटेड कुटुंबातील हा मुलगा असावा आणि मुलाला कोणतंही अपंगत्व नसावा अशी त्यांची अपेक्षा आहे. कारण मुलगीचा जरी पायाचा प्रॉब्लेम असला तरी मुलगी स्वतःची सर्व कामे ती स्वतः करते. मुलाचं जे शिक्षण आहे ते इंजिनिअरिंग फील्डमधून झालेलं असावं. शक्यतो मुलगा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करणारा असेल तर त्याच प्रेफरन्स राहील. त्यांनी सांगताना सांगितलेलं की मुलगा हा निर्व्यसनी असावा, समंजस मुलगा असावा. मुलाचं जे वार्षिक पॅकेज आहे ते मुलीपेक्षा थोडंसं कमी जरी असेल तरीही त्यांना चालेल. आणि त्या मुलाचं जे मूळचं गाव आहे ते खानदेश भागातील असावं. जसं की जळगाव आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे किंवा त्या आजूबाजूचा जो भाग आहे त्या भागातील मुलाचं मूळचं गाव असावं. आणि तो मुलगा नोकरीनिमित्त पुणे, हैदराबाद, बेंगलोर इत्यादी ठिकाणी फेटल असेल तरीही चालेल. किंवा एखादा मुलगा जर का परदेशात जरी फेटल असेल, जसं की USA आहे, जर्मनी आहे, जपान आहे इत्यादी देशामध्ये जर का फेटल असेल तरीही त्या मुलीला चालत आहे. कारण त्या मुलीचं जे वर्किंग आहे ते त्या देशामधून सुद्धा चालत आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की या देशामध्ये जरी मुलगा असेल तरी मुलीची तिकडे स्थायिक होण्याची तयारी आहे. खोतकूर मुलगी आहे, मेहनती मुलगी आहे. तिने स्वतःच्या मेहनतीने आणि कष्टाने हे सगळं तिने उभं केलेलं आहे. मुलगी आता व्यवस्थित चालत आहे. तिची सर्व कामे व्यवस्थित करत आहे. फक्त त्यांची अपेक्षा आहे की मुलाला कुठलंही अपंगत्व नसावं. कारण दोघांचा संसार हा व्यवस्थित चालू शकतो. मुलगी आत्ताही स्वतःची सर्व कामं ती स्वतः करत आहे. मुलगी 2 व्हीलर चालवते, 4 व्हीलर मुलगी चालवते. त्यामुळे नक्कीच मुलगी ही कोणत्याही गोष्टीमध्ये, कोणत्याही कामामध्ये मुलगी अजिबात कमी नाहीये. त्यामुळे खरोखर तुम्हाला एक असं स्थळ हवं असेल तर आवर्जून आपल्या वधूवर केंद्राशी संपर्क करा. धन्यवाद. जय शिवराय.